विचार करत तो तसाच आपल्या खोलीत बसलेला. भीती जी नसानसात भिनलेली. 2 दिवस ना कुठे बाहेर पडला, ना कोणाचा फोन घेतला. आपला मुलगा 2 दिवसांपासून घरातून बाहेर पडलेला नाही हे पाहून घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. पण त्याचं वागणं काहीसं बदललेलं. कोणाच्या साध्या हाकेनं देखील तो दचकून जायचा. सुनीलची ही अवस्था पाहून न राहून त्याच्या आईवडिलांनी त्याला एका व्यक्तीकडे नेलं. जमिनीवर अंथरलेल्या चटईवर मांडी घालून बसलेल्या त्या वयस्कर इस्मानं सुनीलकडे एक कटाक्ष टाकला. त्याची भेदक नजर सुनीलला सहन होईनाशी झाली. तो कधी त्याच्याकडे पाहत होता, तर कधी आपली नजर चोरून इतरत्र पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. क्षणभर तसंच सुनीलकडे पाहत ती वयस्कर व्यक्ती बोलू लागली. समज, खूप दिवसांपासून तुझ्या पोटात भुकेनं काहूर माजवलंय. मिळणारं अन्न तुझ्या पथ्यावर पडत नाही. एक दिवस तुझी भूक इतकी चवताळते की ती स्वतःच्या शरीराचे अवयव खाण्या इतपत नियंत्रणाबाहेर होते. आणि एक दिवस तुला हवं तसं, हवं ते आणि हवं तितकं अन्न मिळतं. एखाद्या राक्षसाप्रमाणे त्या अन्नावर तुटून पडायचा विचार तुझ्या डोक्यात येतो. तुला आपल्या पोटातील भूक शमवायची असते. समोर वाढलेल्या ताटामध्ये वेगळे आणि तुझ्या आवडीचे पदार्थ तुला दिसत असतात. अधाशासारखं तू ते जेवणाचं ताट डोळे भरून पाहत असतोस. पण तू पहिला घास उचलून तोंडात घालणार, तोच कोणीतरी तुझ्या मस्तकात एक धारदार शस्त्राचा प्रहार करतं. पोटातील भुकेने व्याकुळ झालेला तुझा जीव वेदनांनी कळवळून उठतो. ज्या ताटात तुझ्या आवडीचे पदार्थ ठेवलेले असतात, त्याच ताटात आता तुझ्या शरीरातून भळाभळा वाहणारं लालभडक रक्त दिसू लागतं. त्याचा एक एक शब्द जणू सुनीलच्या डोक्यात लाल मुंग्यांचं वारुळ उठवत होता. आपण काहीच न सांगता त्यांना इतक्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तरी कशा? हे स्वप्न तर मला पडलेलं. या सगळ्या गोष्टी त्यांना कशा काय ठाऊक? पण सुनील अगदी स्तब्ध होता. त्या इस्मानं सुनीलच्या आईबाबांकडे कटाक्ष टाकला. तेही प्रश्नार्थक नजरेने कधी सुनीलकडे तर कधी त्या इस्माकडे पाहत होते. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी तो एक एक गोष्ट सांगू लागला. आणि त्याचे सारे बोलणे ऐकून सुनील मात्र सुन्न झाला. दीर्घ श्वास घेत ती व्यक्ती सुनीलकडे पाहत म्हणाली, काळ तुमच्या मागे आहे आणि तो योग्य वेळेची वाट पाहतोय. येत्या अमावस्येपर्यंत रात्री 7 नंतर घराबाहेर जाऊ नकोस. 2 दिवस उलटले. इकडे घरात मनोजची मामे बहीण लग्नानंतर कधी नव्हे ते घरी आलेली. आईनं छान गोडधोड बनवलेलं. बहीण आलेली, त्यामुळे आज दारू प्यायला जाता येणार नव्हतं. त्यामुळे मनोजला खूप अस्वस्थ वाटत होतं. आई सगळ्यांसाठी जेवणाची ताटं बनवत होती. सगळे ताटावर बसणार, तोच मनोजला बाहेरून हाक ऐकू आली. कोणीतरी मनोजला नावानिशी हाक दिली होती. हाक ऐकू आली, पण आवाज ओळखीचा नव्हता. मनोज झटकन ताटावरून उठला. दादा, काय झालं? बहिणीनं विचारलं. अगं, कोणीतरी हाक मारली, काय म्हणतात बघून येतो, मनोजनं उत्तर दिलं. तशी बहीण जरा मस्करीनं म्हणाली, दादा तुलाच बरी ऐकू आली. तशी आई जेवणाचं ताट तयार करत मस्करीच्या स्वरात म्हणाली, त्याला कालपासून असंच होतंय. अचानक खोलीतून बाहेर येतो आणि विचारतो, आई बोलावलंस का? काही न बोलता तो ताटावरून उठला. तशी बहीण पुन्हा म्हणाली, अरे दादा, असं भरल्या ताटावरून उठू नये. आमचं राहू दे, लहान बहिणीचं तरी ऐक, आई केविलवाण्या आवाजात म्हणाली. पण ऐकेल तो मनोज कसला. आई 5च मिनिटात आलो. एवढं बोलून मनोज जेवणाचं ताट तसंच ठेवून बाहेर आला. पण बाहेर कोणीच नव्हतं. आणि मनोजच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. नेहमीप्रमाणे सुनीलला फोन केला आणि मोटारसायकलला किक मारली. मनोज, मला बरं नाही वाटत, सुनील शांतपणे म्हणाला. आपल्या खोलीत बेडवर अगदी शांत बसलेल्या सुनीलकडे पाहत
मनोजनं खिशात ठेवलेल्या पाकिटातील एक सिगारेट काढली आणि तोंडात टाकत ती पेटवून लांब झुरका ओढला. सुनील ती सिगारेट पाहत होता. ती सिगारेट म्हणजे जुगाड होतं, तंबाखूऐवजी गांजा. जोराची किक. मनोजने ती सिगार सुनील समोर धरली आणि सुनील आणि मनोज आज त्याच माळ्यावर प्यायला बसणार होते, फक्त सुनीलची भीती मोडण्यासाठी. सुनीलनं खूप समजावलं, पण मनोज त्याच माळ्यावर चांदण्यांच्या नितळ प्रकाशात दारू प्यायचा हट्ट करून बसलेला. हे बघ सुन्या, आज मला इथंच प्यायची आहे. आज तुझी भीती मोडणार मी. अरे मनोज, माझ्या रूममध्ये बसू, पण इथं नको. सुन्या, तुला काही होणार नाही, मी आहे ना. आता मात्र सुनीलचा नाईलाज झाला. मनोजची बाईक घेतली आणि दारू आणायला गण्याच्या वाईन शॉपमध्ये गेला. मनोज आता एकटाच त्या माळावर बसलेला. मोबाईल काढायला खिशात हात घातला, पण घरातून बाहेर पडण्याच्या नादात तो घरीच राहिला होता. नितळ चांदण्यांनं परिसर अगदी उजळून गेला होता. आजूबाजूला नजर फिरवली, पण लांब लांबपर्यंत कोणीच दिसत नव्हतं. त्या ओसाड माळावर तुरळक काटेरी झुडपं, ठराविक अंतरावर पळसाची खुरटी झाडं आणि काही वडाची झाडं होती. चंद्राच्या पांढऱ्या प्रकाशात त्या झाडाझुडपांचे केवळ आकारच दिसत होते. मधून जाणारा एक कच्चा रस्ता जो किंचितच वापरात होता. मनोज गवतावर पडून वर आभाळातलं नितळ चांदणं न्याहाळत होता. वातावरणात अगदी नीरव शांतता पसरलेली. ना कुठल्या जनावरांचा आवाज, ना चाहूल. अगदी शांत होतं सारं काही. आलास शेवटी. कोणीतरी कानात अगदी हळुवारपणे पुटपुटलं. तसा मनोज झटकन उठला. गरकन मान आवाजाच्या दिशेने फिरवली. तशी दूरवर एक काळी आकृती उभी आपल्याकडेच पाहत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. पण डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली. तो झटकन उठला. आजूबाजूला मान फिरवून त्याची नजर त्या आकृतीला शोधू लागली. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही त्या ठिकाणी नव्हतं. तो पुन्हा त्या जागेवर आडवा झाला. शांत, अगदी शांत वाटत होतं. पण ही शांतता काहीशी वेगळी होती. गूढ शांतता. तो पुन्हा डोळे बंद करणार इतक्यात एक टिटवी कर्कश आवाज करत आकाशात झेपावली. मघापासून शांत वाटणारा तो परिसर अधिकच गंभीर बनला. टिटवीचा आवाज आता अधिकच उग्र आणि कर्कश जाणवू लागला. मनोजची नजर त्या टिटवीवर खेळली होती. नितळ चंद्राच्या प्रकाशात ती कधी आकाशात झेप घ्यायची, तर कधी जमिनीवर यायची. पण तिचं ओरडणं मात्र तसंच चालू होतं. मनोज अगदी लक्षपूर्वक त्या टिटवीच्या काळ्या आकृतीकडे पाहत होता. आता काळी आकृती यासाठी म्हणायला हवं की रात्रीच्या काळोखात आकाशात भिरभिरणाऱ्या त्या आकृतीच्या आवाजावरूनच आपण ओळखू शकत होतो की ती टिटवी आहे. आता जमिनी शेजारून ठराविक अंतरावर उडणारी ती टिटवी अचानक आकाशात उंच झेपावलेली. उंच, आणखी उंच. आपल्या पंखांची फडफड करत ती शक्य तितकी उंच जाऊ लागली. आणि काही वेळातच तिची काळी आकृती नितळ चंद्रप्रकाशाने व्यापलेल्या त्या आकाशात कुठेतरी नाहीशी झाली. पण जरी ती दिसत नसली तरी तिचं ओरडणं मात्र चोहोबाजूंनी घुमत होतं. मनोजची नजरही त्या टिटवीला आकाशात शोधत होती. आकाशात ती ज्या ठिकाणी नाहीशी झाली होती तिथेच आजूबाजूला मनोज अगदी निरखून पाहू लागला. पण काहीच दिसत नव्हतं. तोच अचानक एक काळा बिंदू आकाशातून जमिनीच्या दिशेने अतिशय वेगाने झेपावत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. ती टिटवी आपल्या अधिकच कर्कश होत जाणाऱ्या आवाजात ओरडत जमिनीच्या दिशेने येऊ लागली. चालकाचं नियंत्रण सुटलेलं एखादं विमान अतिशय वेगानं गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीच्या दिशेनं सुसाट वेगाने यावं, तसाच तो पक्षी मनोजला भासत होता. अगदी श्वास रोखून मनोज एकटक त्या टिटवीला पाहत होता. जसजशी ती जमिनीच्या दिशेने येत होती तसा तिचा आवाज अधिकच भेसूर वाटू लागला. आणि तेच घडलं. झटक्यासरशी ती जमिनीवर पळसाच्या झाडाशेजारी आदळली. पण जमिनीवर आदळताच
एखाद्या माणसाच्या आवाजातील आर्त किंकाळी चोहीकडे घुमली. जोराचं ओरडणं, यातनांनी कळवळणं यामुळे मनोजच्याही काळजाचा थरकाप उडाला आणि पुन्हा सारं काही शांत झालं. मघापासून रात्रीच्या या नीरव शांततेत भेसूरपणे घुमणारा तो कर्कश आवाज एका माणसाच्या आवाजात परावर्तित होऊन आता शांत झाला. पण हे कसं शक्य आहे की हा माझा भास होता? अनेक विचार मनोजच्या डोक्यात घुमत होते. पळसाच्या खुरट्या झुडपाच्या पलीकडे जमिनीवर तो पक्षी अगदी शांत पडून होता. कदाचित जमिनीवर पडल्यानंतर त्याचा जीव तिथेच गेला असावा. आता परिसरात होती ती एक नीरव शांतता. पण शांतता ही कधीकधी जीवघेणी वाटू लागते. तशीच ही शांतता जी आता नकोशी वाटू लागली होती. पळसाच्या खुरट्या झुडपाच्या शेजारी पडलेल्या त्या पक्षाला पाहत मनोज उठून बसला. क्षणभर वाटलं की उठून जावं आणि पहावं ते जिवंत आहे की मेलय. तो उठणार इतक्यात त्या पक्षाच्या पंखामध्ये किंचितशी हालचाल झाली. आपले पंख किंचित पसरून ते उडण्याचा प्रयत्न करत होतं, पण त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. पण तशीच पंखांची धडपड करत ते पळसाच्या झुडपापलीकडे गेलं. त्याच्याकडे पाहतच मनोज उठून उभा राहिला. तो पक्षी जर जिवंत असेल तर त्याच्या तोंडात पाणी घालावं म्हणून त्यानं आपल्या जवळची पाण्याची बाटली हातात घेतली आणि त्या पळसाच्या झाडाकडे पाहत एक एक पाऊल पुढे चालू लागला. आभाळ ढगांनी दाटून आलं होतं, त्यामुळे प्रकाशाचा लपंडाव सुरूच होता. पौर्णिमेचा चंद्र काळ्या कुट्ट ढगांच्या मागे लपताच जमिनीवर आजूबाजूला परिसरात काळोख अधिकच दाट गर्द व्हायचा. इतका दाट आणि मिट्ट की समोर 10-15 फुटांवर उभी व्यक्तीही नजरेस पडणार नाही. पण काही वेळातच वाऱ्याच्या झोक्यासरशी ढगांचा तांडा आकाशात पुढे सरकला की पुन्हा चराचरामध्ये चंद्राचे ते नितळ चांदणं भरून जाई. या ओसाड निर्जन ठिकाणी काळोख आणि प्रकाशाचा सुरू असलेला हा पाठशिवणीचा खेळ काहीसा भयावह वाटत असला तरी मनोजला त्याची कसलीच फिकीर नव्हती. तो अगदी बिनधास्त असायचा, कारण त्याने केलेली नशा नसानसात भिनली होती. तो एक एक पाऊल पळसाच्या झाडाच्या दिशेने टाकू लागला तशी आकाशातील चंद्रकोर पुन्हा एकदा काळाकुट्ट ढगांच्या आडोशाला जाऊ लागली. पळसाच्या झाडापलीकडे होणारी पंखांची धडपड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. त्याचा अर्थ तो पक्षी अजूनही जिवंत होता. काळ्या भोर ढगांच्या आडोशाला जाता जाता चंद्राचा नितळ प्रकाश पुन्हा एकदा मंद होत रात्रीच्या काळोखानं आपली मिठी त्या परिसराला घट्ट आवळायला सुरुवात केली. मनोजची नजर मात्र अजूनही त्या झुडपावरच स्थिरावलेली. पण इतक्यात त्याला पाठीमागून कोणाची तरी हाक ऐकू आली, मनोज. आणि त्या हाकेसरशी आकाशातील चंद्राची कोर पूर्णपणे ढगांनी व्यापून टाकली. कानावर पडलेला तो आवाज त्याच्या ओळखीचा होता. तो झटकन मागे फिरला तशी एक काळी भोर मानवी आकृती त्याला आपल्यापासून 20 ते 30 फूट अंतरावर उभी असल्याचं लक्षात आलं.